वॉलेट 0 असेल, माय प्रोफाईलमध्ये तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईल अपडेट करायचे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि ट्रान्झॅक्शन मॅन्युअल हिस्ट्री म्हणजे खाता बुक ऑनलाईन एक आणि मॅन्युअलचे एक अलग-अलग 2 अपडेट आहे माय प्रोफाईल. त्यासोबत आपल्याला वॉलेट अगोदर रिचार्ज करायचे. वॉलेटमध्ये पेमेंट कमी आहे. म्हणजे 0 असेल तर ऑलरेडी आहे. तर इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर मॅन्युअलवर क्यूआर कोड ह्या क्यूआर कोडवर किंवा या बँकिंग थ्रू तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता. UPI आयडी थ्रू करू शकता. यासोबतच इथं अमाऊंट टाकायचे आणि त्या ट्रान्झॅक्शन आयडी टाकायची आणि ॲड मनी करायचे. तर तुमचं ॲड मनी सक्सेसफुली होऊन जाईल. त्यासोबत इथं LR नंबर टाकून LR ट्रॅकिंग करायची. माय ऑर्डर बटनवर क्लिक करण्या अगोदर तुम्हाला मॅनेज वेअरहाऊस या बटनवर क्लिक करायचे. या ठिकाणी ॲड वेअरहाऊस ऑलरेडी हे वेअरहाऊस ॲड आहे, परंतु तुम्हाला नवीन वेअरहाऊस तुमचं ॲड नसेल तर इथं वेअरहाऊसचं नाव, पिन कोड, पिकअप पिन कोड, त्यानंतर इथं ॲड्रेस, सिटी, स्टेट, आणि कंट्री ऑलरेडी टाकलेली. पण इथं परत त्या व्यक्तीचं नाव, मेल आयडी आणि मोबाईल नंबर म्हणजे जो वेअरहाऊस शॉप आहे, शॉपचं नाव झालं हे किंवा त्यासोबत हे त्या पर्सनचं नाव जो की ओनर आहे किंवा पिकअप ज्याच्या थ्रू पाठवायचे त्याचा मोबाईल नंबर आणि इथं रिटर्न ॲड्रेसवरती क्लिक करून हे पूर्ण रिटर्न ॲड्रेस इथं तुम्ही कोणते वार हे सिलेक्ट करू शकता आणि इथं टायमिंग सिलेक्ट करू शकता. मी 1 ते 4च्या मध्ये किंवा 4 ते 7च्या दरम्यान पिकअपसाठी आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे तुम्हाला. तर हे अशा प्रकारे वेअरहाऊस ॲड होऊन जाईल. ॲक्टिव्ह जे असेल तेच तुमचं वेअरहाऊस तिथं दिसून जाईल ऑटोमॅटिक. एडिट पण करू शकता तुम्ही. एडिटचा पण काही प्रॉब्लेम नाही. त्यासोबतच तुम्हाला इथं माय ऑर्डरवर क्लिक करायचे. त्यानंतर क्रिएट न्यू ऑर्डर या बटनवर क्लिक करायचे. फर्स्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला पिकअप पिन कोड टाकायचा आहे. तर तुम्ही आता जो पिन कोड ॲड केलेला आहे मॅनेज वेअरहाऊसमध्ये तो पिन कोड टाकायचा आहे आणि इथं तुमचं ते वेअरहाऊस इथे येऊन जाईल. या पिनकोडच्या रिलेटेड वेअरहाऊस येऊन जातील. याच्यातून कुठलेही वेअरहाऊस ते सिलेक्ट करायचे जे पाहिजे ते. त्यासोबत इथं डिलिव्हरी पिनकोड टाकायचा आहे आणि इथं टोटल मिनिमम वेट 20 किलो आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण मिनिमम 20 किलो. इथं डायमेन्शन तुम्ही सेंटीमीटरमध्ये किंवा इंचामध्ये टाकू शकता आणि नंबर ऑफ बॉक्स टोटल बॉक्स किती आहेत तर तो टोटल बॉक्स माझा एकच आहे. पुन्हा आता क्वांटिटी किती एक बॉक्सची साईज किती आहे तर ते टाकतोय मी. मी उदाहरणार्थ तुम्हाला 2 बॉक्स करतो आणि परत एक बॉक्स ऍड करून दाखवतो. परत इथं एक बॉक्स हे असे 2 बॉक्स ऍड केले. तुम्ही कितीही बॉक्स ऍड करू शकता. एक क्वांटिटीवरती तुम्ही 100 बॉक्स जरी टाकले त्याच्यापेक्षाही जास्त टाकू शकता. तरीही एकच डायमेन्शनचे जर असतील तर एकच टाकून डायमेन्शन टाकायचे किंवा मल्टिपल डायमेन्शन बॉक्सचे असतील साईज छोटे मोठे बॉक्स तर तुम्ही इतके बॉक्स ऍड करू शकता. मी एकच बॉक्स आहे. त्यानंतर इथं पेमेंट मोड सिलेक्ट करायचे. प्रीपेड आहे, COD आहे, 2P आहे आणि फ्रँचायझी 2P आहे. तर मी प्रीपेड करतोय. इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे प्रॉडक्टची व्हॅल्यू किती आहे त्यासोबत इन्शुरन्स येस किंवा नो. नो केलं आहे. वेअरहाऊस सिलेक्ट करायचं बाकी राहिलं होतं आणि हे आता इथं ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल तर ऑटोमॅटिक वरती क्लिक करायचे. कॅटेगरी सिलेक्ट करायची फूड. प्रोडक्टचं नाव द्यायचे. त्यासोबत इथं अमाऊंट टाकायचे आणि इनव्हॉइस नंबर टाकायचा आहे. त्यासोबत जर ॲड इनव्हॉइस अजून करायचे असतील तर मोर इनव्हॉइस मध्ये तुम्ही अजून वाढवू शकता किंवा बिल 50,000 असेल जर पुढं असेल तुमची ही अमाऊंट जर 50,000 रुपये असेल तर तुम्हाला बिल नंबर टाकायचा आहे. इनव्हॉइस नंबर टाकायचा आहे. त्यासोबत तुम्हाला
जीएसटी असेल तर जीएसटी नंबर टाकायचा आहे, दोन्हीचा पण. पिकअप ज्याचा माल पाठवणार आहे त्याचा आणि जो डिलिव्हरी करणार आहे त्याचा. कन्साई आणि सिपर दोन्ही पण. इथं त्याचं स्वतः त्या जो माल पिकअप करणार आहे त्याचा उदाहरणार्थ डेटा सिलेक्ट टाकायचा आहे. त्याचं नाव, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, कंपनी नेम, त्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचा मेल आय डी. ऑलरेडी जो तुम्ही डिलिव्हरी पिनकोड टाकलेला आहे, हा डिलिव्हरी पिनकोड, याची सिटी आणि स्टेट ऑलरेडी येऊन जाईल. ते तुम्हाला टाकायची गरज नाही. आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रेट येऊन दिसेल. या ठिकाणी नॉर्मलचा रेट, हेवी आणि डेन्स. तर हे जर डायमेन्शन तुमचं जर कमी जास्त असेल तर हे मल्टिपल रेट येऊन जातील. ते कसे बघायचे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस डायमेन्शन टाकताय, तुम्ही डायमेन्शन इथं बघा, तुम्हाला आता फरक कळून जाईल. या ठिकाणी 6,129 रुपये, 8,063 रुपये आणि 10,017 रुपये लागत आहेत. तर हे तुमचं चार्जेबल वेट 413 किलो 33 kg, 551 किलो 11 kg, इथं 688 किलो 98 kg ग्रॅम. तर हे अशा प्रकारे वेट तुमचं व्हॅल्यूमेट्रिक वेटनुसार हे रेट कमी जास्त होत आहेत. याला सरळ जर बोलायला गेलात तर हे 6 CFT, 10 CFT आणि 8 CFT, सॉरी 10, हे खाली 10 CFT, 8 CFT आणि 6 CFT. तर ज्या CFT वरती तुम्हाला म्हणजे ज्या रेट वरती माल पाठवायचा आहे त्याच्यावरती ही निळ्या रंगाची एक चौकोन तयार होईल. त्याच्यावरती असं क्लिक करायचे आणि ॲड ऑर्डरवरती फायनल तुम्हाला ऑर्डर करायची. तर ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस तुम्हाला ती ऑर्डर सक्सेसफुल म्हणून मेसेज येऊन जाईल. त्यावेळेस तुम्ही ऑल ऑर्डर या बटनवरती क्लिक करायचे. त्यावेळेस तुमचं हे ऑलरेडी असा LR नंबर जनरेट होईल. इथं त्याची डिटेल येऊन जाईल, त्याचा डेट, कंप्लीट ॲड्रेस आणि टाईप, प्रीपेड आहे की पेंडिंग आहे का COD आहे का फ्रँचायझी टू पे आहे, जे काय असेल ते. त्यानंतर नंबर ऑफ बॉक्सेस दिसून येतील. तर ही तुमचं LR नंबर ट्रॅकिंग करण्यासाठी कामाला येईल. किंवा आणि त्यानंतर तुमची लेबल, ई-वे बिल कॉपी, म्हणजे जी कस्टमरला द्यायची आहे ती कॉपी. त्या कॉपीवरती तुम्हाला चेक मार असं ऑप्शन द्यायचे, जे तुमचे चेक मार असतील ते, आणि त्यानंतर प्रिंट द्यायची कस्टमरला. तर ही प्रिंट तुम्ही देऊ शकता. यासोबतच तुम्ही A4 साईज 4x2 हे लेबल अशा प्रकारे, त्यासोबत 3x2 हे लेबल अशा प्रकारे, हे मल्टिपल लेबल आहेत. तर A4 साईज पेपर मध्ये काढतोय मी, तर ते अशा प्रकारे दिसत आहे. तर हे लेबल प्रिंट काढून तुम्हाला त्या प्रॉडक्ट वरती लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर वन टाइम तुम्हाला लेबल काढायचे तर 25 ऑर्डरचे वन टाइम इथून लेबल निघतील. तर तुम्हाला कसे बघा, तिथं 2च येत होते,
हे दोन काय येत आहेत, एकच बॉक्स आहे तुमचा, पण एक डॉक्युमेंट आहे. इनव्हॉइस तुमचं या प्रॉडक्टचं इनव्हॉइस, या प्रॉडक्टचं इनव्हॉइस याच्यासोबत पाठवायचं आहे. म्हणजे ही एक ऑर्डर आणि ही एक दुसरी ऑर्डर. तर ह्या एक ऑर्डरचाही एक बॉक्स आहे. तर इथेही डॉक्युमेंट आणि एक ऑर्डर म्हणजे जेवढे बॉक्स असतील प्लस एक डॉक्युमेंटचं लेबल असेल आणि डॉक्युमेंट मध्ये टाकून तुम्हाला ते डॉक्युमेंट या प्रॉडक्ट सोबत पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं लेबल जनरेट होऊन जाईल. यासोबतच तुम्हाला बल्क ऑर्डर पण करायला इथं ऑप्शन आहे. इथं वेअरहाऊस सिलेक्ट करायचे, त्यानंतर इथं CFT सिलेक्ट करायची आणि त्यानंतर इथं ही डाउनलोड फाईल जी आहे इथं अपलोड करायची आणि अपलोड करून अपडेट या बटनवर क्लिक करायचे. ऑटोमॅटिक तुम्ही ऑर्डर होऊन जाईल. त्यासोबतच तुम्ही पिकअप रिक्वेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. तुम्ही पिकअप रिक्वेस्ट कोणत्या CFT मध्ये टाकणार आहात ते टाकायचे. वेअरहाऊस सिलेक्ट करायचे. वेअरहाऊस तुम्ही सर्च पण करू शकता इथं टाकून. त्यानंतर तुमचे पॅकेज क्वांटिटी किती काय आहे ते टाकायचे. डेट टाकून घ्यायची आणि टाइम टाकायचा आहे. असा आणि ऑर्डर म्हणजे इथं तुमची पिकअप रिक्वेस्ट पाठवून दिली जाईल. ती अशा प्रकारे तुमची पिकअप रिक्वेस्ट इथं येऊन जाईल. तर तुम्ही ऑर्डर समजा संध्याकाळी येणार आहे, पण सकाळी तुम्हाला पिकअप रिक्वेस्ट टाकायची, तर तुम्ही सकाळी पण पिकअप रिक्वेस्ट टाकू शकता. ऑटोमॅटिक तुम्हाला संध्याकाळपर्यंत पिकअप रिक्वेस्ट म्हणजे कस्टमर कॉल करेल त्यावेळेस पार्सल रेडी ठेवायचं आहे. आणि सेल्फ ड्रॉप जे आहे, सेल्फ ड्रॉपचं जे ऑर्डर आहे ते तुम्हाला इथून सेल्फ ड्रॉप करायचं आहे. हे ऑल सेल्फ ड्रॉप किंवा एक सिंगल सेल्फ ड्रॉप. तर सेल्फ ड्रॉप जर केलं तर तुम्ही ह्या सेल्फ ड्रॉपमध्ये तुम्हाला हे पार्सल दिसून येईल. आणि डिलिव्हरी अपॉइंटमेंट, तर इथून तुम्हाला डिलिव्हरी अपॉइंटमेंट घेता येते. LR नंबर टाकायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला हे असे पूर्ण फॉर्म भरायचा आणि सबमिट करायचे. त्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरी अपॉइंटमेंट मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही आणि याचं रेट कॅल्क्युलेटर जे आहे ते फ्लाइट एस्टिमेट या बटनवरती क्लिक करून तुम्ही पिकअप पिन कोड आणि डिलिव्हरी पिन कोड